नमस्कार, कसे आहात तुम्ही सगळे? भारतीय महिलांचा संघ कॉमनवेल्थ गेम्समध्ये सेमीफायनलला जाणार की नाही, बार्बाडोस विरुद्ध विजय मिळवणार की नाही, या प्रश्नाचं दणदणीत उत्तर मिळालेलं आहे. एका अर्थाने बार्बाडोस विरुद्ध भारताचा सामना हा म्हणजे डोंगर पोखरून उंदीर निघाल्यासारखा झालेला आहे. भारतीय संघानं संपूर्ण वर्चस्व एजबास्टनवर झालेल्या सामन्यामध्ये गाजवलेलं आहे. बॅटिंग असू देत, बॉलिंग असू देत, दोन्ही प्रांतामध्ये जबरदस्त कामगिरी हरमनप्रीत कौरच्या संघानं करून दाखवलेली आहे. त्यामुळे 1-2 100 धावांचा विजय हा भारतीय संघाच्या हाती लागलेला आहे आणि सेमीफायनलमध्ये एक छान प्रकारे प्रवेश भारतीय संघाने केलेला आहे. पहिली बॅटिंग करत असताना भारतीय संघाची सुरुवात थोडीशी खराब झाली होती. स्मृती मंधाने 5 रन असताना फक्त आऊट झाली. हरमनप्रीत कौर लवकर आऊट झाली. शेफाली वर्मानी 43 धावा केल्या. ताबडतोड बॅटिंग केली, सुपर्ब फटकेबाजी केली, परंतु तिचं एकेरी धावांवर म्हणावं तेवढं लक्ष नव्हतं. तिने आणि जेमिमा रॉड्रिग्सनी एक छान भागीदारी केली, परंतु एक गोष्ट त्यावेळेला चांगलीच खटकली आणि ते म्हणजे रनिंग बिटवीन द विकेट्स, धावा पळण्याचं तंत्र भारतीय संघाच्या बॅट्समनचं हे चांगलं नव्हतं. सगळे बॅटर जे होते ते मला वाटतं धावा काढत असताना, रन काढत असताना बॅट जी घासायला पाहिजे क्रीजमध्ये तसं कुणीच घासत नव्हतं आणि त्याचा परिणाम असा झाला की शेफाली वर्मा ते कम्युनिकेशन चांगलं नसल्यामुळे धावबाद झाली जेव्हा ती सुंदर बॅटिंग करत होती. परंतु जेमिमा रॉड्रिग्सनी मात्र डोकं शांत ठेवलं. हरमनप्रीत कौर लवकर आऊट झाल्यानंतर, तानिया भाटिया लवकर आऊट झाल्यानंतर थोडंसं भारतीय संघाला अडचणीत म्हणणार नाही, किंचित दडपण होतं. परंतु दीप्ती शर्मा आणि जेमिमा रॉड्रिग्सनी इतकी सुपर्ब बॅटिंग केली, त्यांची 70 रनची पार्टनरशिप भारतीय संघाला 162 धावांचा टप्पा गाठून दिले आणि त्याचा परिणाम असा झाला की सामना हा बार्बाडोसपासून लांब जात राहिला. त्यातनंही ह्या संपूर्ण स्पर्धेमध्ये जी जबरदस्त बॉलिंग करते त्या रेणुका सिंग ठाकूरनं डॉटिनला 0वरती आऊट केलं. पाठोपाठ तिने हेली मॅथ्यूजला आऊट काढलं आणि 4 ओव्हरच्या स्पेलमध्ये 18 डॉट बॉल्स टाकून 10 धावा देत असताना 4 विकेट्स या रेणुका सिंग ठाकूरने काढल्या होत्या. अशाच 4 विकेट्स तिने ऑस्ट्रेलियाविरुद्धसुद्धा काढलेल्या होत्या आणि त्या धक्क्यातनं बार्बाडोस संघ सावरला नाही म्हणण्यापेक्षा कोलमडून पडला. नंतरचे जे बॅटर्स होते त्यांना काही करता नाही आलं. कुठलेही बॉलर जरी आले भारतीय संघाचे तरी त्यांच्याविरुद्ध ना त्यांना फटकेबाजी करता येत होती, ना त्यांना धावाचं तंत्र जमवणं शक्य झालं होतं. हेच कारण असं झालं की भारतीय संघाच्या हाती 100 धावांचा विजय लागलेला आहे. भारतीय संघ सेमीफायनलला गेलेला आहे. आता इंग्लंड किंवा साऊथ आफ्रिका आणि न्यूझीलंड यांच्यापैकी एका विरुद्ध भारतीय संघाला खेळायला लागेल. परंतु रनिंग बिटवीन द विकेट्स आणि एकेरी धावा घेण्याच्या बाबतीतली कुचराई ही फायनलमध्ये करून चालणार नाही. कारण आता जे संघ असतील ते कमकुवत संघ नसतील. पाकिस्तान आणि बार्बाडोस सारखे आता तगडे संघ जे आहेत ते आता भारताविरुद्ध असतील आणि त्यामुळे विजय मिळवायचा असला तर या चुका करून चालणार नाहीत. मला वाटतं स्मृती मंधाना आणि हार्मनला सुद्धा कळलं असेल की आता बॅटिंग करत असताना डोकं शांत ठेवायला पाहिजे, स्ट्राईक रोटेट करायला पाहिजे, फक्त मोठे फटके मारून चालणार नाही. या सगळ्या जर का चुका सुधारल्या तर भारतीय संघ सेमीफायनलमध्ये सुद्धा धमाकेदार कामगिरी करू शकतो. आज अनुभव असा मजेदार होता की मी प्रेक्षागृहात बसून पूर्ण वेळ मॅच बघितली. लॅपटॉपला हात लावला नाही, फोटो काढले नाहीत, काही नाही, शांतपणे मॅच बघितली. बऱ्यापैकी गर्दी होती, खूप गर्दी नव्हती, खोटं कशाला बोलू, बऱ्यापैकी गर्दी होती. त्याच्यात अगदी कमी संख्येमध्ये बार्बाडोस संघाचे सुद्धा पाठीराखे होते. त्यांच्या ध्वजावरती त्रिशूळासारखं काहीतरी चिन्ह आहे, बघूनसुद्धा या गोष्टींची मजा वाटत होती. परंतु जे लोक मैदानात हजर होते त्यांनी जेमिमा रॉड्रिग्सची सुंदर बॅटिंग, ज्याच्यामध्ये एक प्रगल्भता दिसून आलेली आहे, आणि त्याचबरोबर रेणुका सिंग ठाकूरची भेदक बॉलिंग, या दोन्ही गोष्टींचा पुरेपूर आनंद घेतलेला आहे. एक क्रिकेटवेडा प्रेक्षक म्हणून मी सुद्धा आनंद घेतलेला आहे. तुम्हाला काय आवडलं हे नक्की कळवा, कारण ह्या मॅचमधनं आपल्याला काही जशा चुका दिसून आल्या तसे काही बलस्थानंसुद्धा दिसून आलेली आहेत. तुमच्या मते बलस्थानं काय होती हेही कळवा, तुमच्या मते चुका काय होत्या हेही कळवा, कारण तुमच्या जे काही संवाद आहे, तुमच्याबरोबरचा संवाद हा वाढला पाहिजे, तुमची मतं आम्हाला कळाली पाहिजेत. परत एकदा भेटू आपण
नवीन खेळांचा अंदाज घेत, कारण कॉमनवेल्थ गेम्समध्ये मी उद्या बॉक्सिंगला जाणार आहे, बॅडमिंटन बघणार आहे. त्यामुळे क्रिकेट आणि वेटलिफ्टिंगचा आज आनंद घेतलेला आहे. उद्या बॅडमिंटन आणि बॉक्सिंग असा डबल बीचा धमाका मी करणार आहे. त्यामुळे परत उद्या एका नवीन रिपोर्टसह नवीन उत्साहाने भेटूया. बाय बाय.